ह्याला उत्तर म्हणून सावली काम करतं. एज ग्रुपचा काही प्रश्नच नाही. माझ्याकडे 2 महिन्याच्या बाळापासून ते 102 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटाचे तुम्हाला दिसतील. सरकारकडनं आम्ही ₹1 सुद्धा घेत नाही. काही डिमेन्शियाची लोकं असतात, ती वयाच्या एका टप्प्यावर येऊन थांबतात. म्हणजे आता माझ्याकडे एक 70 वर्षाची आजी आहे, त्या वयाच्या 7व्या वर्षी येऊन थांबल्या आहेत. मला भारतातलं एक एटीएम सेंटर दाखवा ज्याच्यात व्हीलचेअर जाऊ शकते. तो कणवेचा असतो. मला Facebookवर टाकायचं असतं. बिच्चारा, मी त्याला अशी मदत केली, मी तशी मदत केली म्हणून माझं Facebook रंगवायचं असतं. आणि दुसरं म्हणजे वृद्धाश्रमात डिपेंडंट किंवा आजारी लोकं ठेवून घेत नाहीत. आमच्याकडे आजारी असणं हे कंपल्सरी आहे. आजारी असतील तरच घेतलं जाईल. मग आता 2030 साली अजून 5 वर्षांनी महाराजांची 400वी जयंती आपण सेलिब्रेट करणार. मग त्या वर्षीपासून 2.25 चाफ्याने अभिषेक करू. तुम्ही घरात एकटे राहण्याऐवजी वृद्धाश्रमात राहा. तिथे तुमची सगळी काळजी घेतली जाते. तुमच्याशी गप्पा मारायला लोकं आहेत, कंपनी आहे. बरोबर आहे. त्याच्यात सुद्धा आता कॅटेगरीज आहेत. नंबर 2 वाढदिवस सगळ्यांचे सेलिब्रेट होतात. असं पण आता आपल्याकडे जनरली सीनियर सिटिझनचे वाढदिवस विसरले जातात. तर आमच्याकडे एक छोटंसं मिनी थिएटर डेव्हलप केलेलं आहे. तर दर आठवड्यात तिथे सिनेमे दाखवले जातात. लेटेस्ट सगळे सिनेमे त्यांचे तो आता कंतारा काय आलाय ना, सगळे बघून झालेले आहेत. एक आजोबा माझ्याकडे आले. काय म्हणे देव, 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 देव लावलाय. आम्हालाही किशोर कुमार आवडतो. फिरून बघा. तुम्हाला या पहिल्या 3 कॅटेगरीतील एकही भिकारी दिसणार नाही. कोल्हापूरमध्ये एकही विकलांग, एकही मनोरुग्ण, एकही बालभिक्षेकरी नाही.